आपल्या भारतीय गणराज्याच्या 75व्या वर्षानिमित्तानं भारताच्या संविधानाची गौरवशाली अमृत महोत्सवी वाटचाल या विषयावर चर्चेत भाग घेण्यासाठी मी उभा आहे। अध्यक्ष महोदय, आजचा दिवस फार आगळा वेगळा आहे। सर्वांना पहिल्यांदा 75व्या वर्षाच्या अमृत महोत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो। अध्यक्ष महोदय, आपण सगळे वेगळ्या विचारसरणीतून आलेलो आहोत। वेगळ्या विचारसरणीचे आपण सगळे सभागृहात बसलो। मतभेद जरूर असतील, पण एका बाबतीत आपल्या सगळ्यांचं कायम एकमत झालेलं आहे आणि ते म्हणजे देशाच्या राज्यघटनेबद्दल आपल्या सगळ्यांचं एकमत आहे। आणि ही राज्यघटना सर्वोच्च आहे। या राज्यघटनेत आपण मगाशी त्याचा उल्लेख आपण केला, काही लोकांनी राज्यघटना बदलण्याचा विचार, घोषणा, मत गेल्या अनेक वर्षात वेगळ्या पद्धतीनं करण्याचाही प्रयत्न केला, पण त्या चर्चा आणि गप्पा हा भाग वेगळा। पण आता 75 वर्ष आपल्या या राज्यघटनेला झाली। 75 वर्षाचा काळ हा एवढा मोठा आहे की आपण नक्की आता त्या राज्यघटनेची चिकित्सा करू शकतो। त्याचे आउटकम काय आहेत, किती फायदा झाला, काय काय झालं याची चर्चा होऊ शकते आणि म्हणून त्या निमित्तानं आजची चर्चा महत्त्वाची असं मला वाटतं। अध्यक्ष महोदय, ज्यावेळी आपला देश स्वतंत्र झाला त्यावेळी जगातले वेगळे, विशेषतः चर्चिल पासून सगळे म्हणायचे की भारताचे लवकर तुकडे होतील, 25 वर्ष देखील यांचं स्वातंत्र्य टिकवलं तर नशीब समजू। आणि अध्यक्ष महोदय, आज मात्र 75 वर्ष आमच्या एकसंघ भारताला झाली। अगदी ताटमानेनं आमचा देश उभा आहे, अतिशय उत्तमपणाने वाटचाल करतोय आणि आम्ही कदाचित अजून महासत्ता बनलो नसू, परंतु या देशातली लोकशाही मात्र यशस्वी झालेली आहे, हे आपल्याला नाकारता येणार नाही। अध्यक्ष महोदय, दर 75 वर्षात दर 5 वर्षाने निवडणुका होत आहेत। कधी सत्ता बदलते, कधी नवीन लोक सत्तेत येतात आणि ज्या राज्यकर्त्यांचं सरकार आलं, निवडणुकीचा निकाल लागल्यावर असा कुठलाही भारतातला राज्यकर्ता म्हटला नाही मी आता सत्ता सोडणार नाही। निकाल लागल्यावर बाजूला जाणं ही या भारतीय लोकशाहीत सगळ्यांच्या अंगवळणी पडलेलं आहे आणि त्यामुळे नवनवीन लोक सत्तेत बसली। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या देशातल्या पंतप्रधानाला आपला देश सोडून पळून जायची कधी पाळी आली नाही। हे आपल्या राज्यघटनेचं महत्व आहे असं मला वाटतं। आणि म्हणून लोकांनी या देशात कधी कायदा हातात घेतला नाही आणि सत्तांतर झाली ती सगळी लोकशाही मार्गाने झाली आणि ह्या सगळ्याचं श्रेय मला वाटतं भारतीय राज्यघटनेलाच आपल्याला द्यावं लागेल। आज भारतीय राज्यघटना ही असा एक मजबूत धागा आहे की मागची 75 वर्ष या देशातल्या खंडप्राय देशाला एकसंघ आणि एकत्रित टिकवण्यासाठी, या देशाला घट्टपणे बांधून ठेवण्यासाठी ही भारतीय राज्यघटना आपल्याला उपयोगी पडली। नुसती भारतीय राज्यघटना म्हणजे आमकी कलमं आहेत किंवा आराखडा आहे असं मला वाटत नाही। अध्यक्ष महोदय, भारतीय राज्यघटना हा भारताचा आत्मा आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। हा आपल्या देशाचा आत्मा आहे आणि या देशात म्हणजे बऱ्याच वेळेला हृदय आणि मेंदू बंद पडला की शरीर जसं बंद पडतं, तसं मला वाटतंय हृदय आणि मेंदू म्हणजे ही आपली भारताची राज्यघटना आहे। आणि म्हणून आपण या राज्यघटनेत असंही नाही की हा नियमाचा संच आहे। या भारतीय राज्यघटनेचा सामान्य माणसाच्या जीवनाशी काय संबंध आहे, जीवनात त्यामुळे आपल्या काय बदल झाले, आपण जे काही जगतोय ते मला वाटतं की भारतीय राज्यघटनेचं खरं म्हणजे देणं आहे। जगाच्या पाठीवर दुसरे राष्ट्र जर बघितली तर तिथं फार वेगळी परिस्थिती आहे। हा भारत एकमेव असा देश आहे की वेगळ्या जाती, धर्माची, भाषेची लोक या देशात राहून देखील हा भारत या कल्पनेला एकसंघपणाने, या राज्यघटनेच्या माध्यमातून एकसंघपणाने उभा राहतोय। आज आपण या ठिकाणी जमतोय, भाषण करतोय, शांततापूर्ण एकत्र येतोय, अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्याचा मूलभूत अधिकार आपल्याला या घटनेनं दिलेला आहे। आपण सार्वजनिक जीवनात आपल्याला पाहिजे त्या पद्धतीनं बोलतो, वागतो। भारतीय राज्यघटनेने या देशात कुठेही फिरायचा अधिकार आपल्याला दिलाय, कुठेही राहायचा अधिकार दिलेला आहे। तुम्हाला कुणी विनाकारण अटक करू शकत नाही आणि
कुणाच्या म्हणजे राज्यघटनेने मला माझ्या जीवित आणि स्वातंत्र्याचा देखील अधिकार दिला हे अध्यक्ष महोदय आपल्याला विसरता येणार नाही. अध्यक्ष महोदय, राज्यघटना यशस्वी होण्यात खूप घटकांचा वाटा आहे. त्यामध्ये सगळ्या घटनात्मक यंत्रणा आहेत, राज्यकर्ते आहेत. राज्यकर्त्यांनी नेहमीच अध्यक्ष महोदय घटनेचा आदर केलाय आणि भारतीय न्याय व्यवस्था देखील जी आहे तिचा देखील या राज्यघटना टिकवण्यामध्ये मोठा वाटा आहे. देशाच्या सर्वोच्च न्यायालयाला गार्डियन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन असं म्हटलं जातं. म्हणजे अध्यक्ष महोदय, अकॅडमिकली संरक्षण राज्यघटनेचे संरक्षक कुणी असेल तर ते देशाचं सर्वोच्च न्यायालय आहे. आणि प्रत्येक वेळी काही व्यक्ती, काही कालखंड त्याला अपवाद असतात आणि काही घटकांनी घटनाविरोधी व्यवस्थेच्या समोर नांग्या टाकलेल्याही बऱ्याच वेळेला या भारतानं बघितलेलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने काय केलं तर या घटनेचं 75 वर्ष रक्षण प्रभावीपणाने केलं. पण राज्यघटनेच्या प्रत्येक तरतुदीच्या मागे घटनाकारांचा जो विचार होता त्या विचाराचं रक्षण करण्याचं काम देखील अध्यक्ष महोदय न्यायालयाने, सर्वोच्च न्यायालयाने केलं हे आपल्याला विसरता येणार नाही. अध्यक्ष महोदय, आपल्या भारतीय राज्यघटनेला आजच्या घडीला सगळ्यात महत्वाचे काय असेल तर घटनेने दिलेले मूलभूत हक्क आहेत. आणि मूलभूत हक्क जर काढून घेतले तर मला वाटतं या घटनेत काहीच राहत नाही. आज आपण या देशात सन्मानाने जीवन जगतोय ते त्या राज्यघटनेमुळे. घटनेशिवाय इतर कशालाही त्याचं श्रेय देता येत नाही. प्रत्येक नागरिकाला आदर्श जीवन जगू देण्याची व्यवस्था अध्यक्ष महोदय या मूलभूत अधिकारात आहे, हक्कात आहे. अध्यक्ष महोदय, मूलभूत हक्कामध्ये राईट टू इक्वॅलिटी आहे, समानतेचा अधिकार आहे ज्याला आपण म्हणतो. समान संरक्षण राज्य व्यवस्थेत सर्वांना आहे. अध्यक्ष महोदय, अंबानी, अदानीला आणि टाटा बिर्लाला जे आहे तोच मताचा अधिकार सामान्य माणसाला देखील आहे. आज अध्यक्ष महोदय, आपण सर्वांनी घटनेच्या समोर उभं राहिलं तर घटना आपल्यात कुणातही भेदभाव करत नाही. धर्म असेल, वंश असेल, लिंग असेल, जात असेल, जन्म ठिकाण असेल आणि कोणत्या या सगळ्या गोष्टींच्या आधारावर कधीही राज्यघटना आपल्यामध्ये भेदभाव करत नाही. अध्यक्ष महोदय, तुमची जात, धर्म काही आहे म्हणून तुम्हाला कोणतेही दुकान, रेस्टॉरंट, हॉटेल, मनोरंजनाच्या जागा इथं प्रवेश नाकारला जातो असं होत नाही. सार्वजनिक विहिरी, तळी, घाट, रस्ते इथंही कोणालाही आता अडवता येत नाही. हजारो वर्षाचा जातीगत अन्याय, अनेक वर्ष, हजारो वर्ष जातीगत अन्याय, जाती वर्ण व्यवस्था या देशातली जी होती, या देशात जी वर्ण व्यवस्था होती ती मोडून काढण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या लेखणीच्या एका फटकाऱ्यात संपवलं. आणि तेव्हाच्या 55 कोटी, आता 120 कोटी लोक आहेत, त्या सर्वांना केवळ कलम 14 आणि 15 मुळे एका समान पातळीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणलं. हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, कलम 16 मध्ये राज्यघटना सांगते की सरकारी नोकऱ्यांमध्ये सर्वांना समान संधी पाहिजे. पूर्वीच्या काळी एखाद्या विशिष्ट जातीचे लोक लेखनिक असायचे, काही ठराविक लोकांना ठराविकच कामं करायला लागायची. पण अध्यक्ष महोदय, घटनाकारांनी सांगितलेलं आहे की मागासवर्गीय समाजाला पुरेसं प्रतिनिधित्व नसेल अशा समाजाला पुरेसं प्रतिनिधित्व मिळवून देण्याचं काम केलं पाहिजे. आणि म्हणून त्यातनं अध्यक्ष महोदय आरक्षणाचा जन्म या कलमातून झालेला आहे असं आपण लक्षात घेतलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, कलम 17 हा दलितांच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामाच आहे आणि 17 मध्ये म्हटलेलं आहे की अस्पृश्यता नष्ट करण्यात आली असून कोणत्याही प्रकारच्या अस्पृश्यतेचं पालन हा कायद्याने गुन्हा ठरवण्यात आलेला आहे. आपली राज्यघटना नसती तर काय झालं असते या देशात याचा वेगळा विचार आपल्याला करताही येत नाही. कलम 18 मध्ये अध्यक्ष महोदय कोणालाही राजे महाराजे म्हणण्याची गरज नाही. आता तरतुदीमध्ये राजे महाराजे आपण म्हणतो ना, राजे आले बसा, राजे उठा, ती म्हणायची आता काही गरज नाहीये. संविधानाने त्यांना बरखास्त केलेलं आहे आणि कोणताही नागरिक आणि एखाद्या संस्थानाचा राजा देखील आता समान झालेला आहे. ते त्यांना बघितल्यामुळेच हे मला सुचलं. पण तुम्ही त्यांच्या गडीवर कधी गेलाय का? त्यांच्या गडीवर गेलाय का? अतिशय सुंदर गडी आहे त्यांची, त्यामुळं अतिशय चांगलं गडी आहे त्यांची. कलम 19 तर अध्यक्ष महोदय सर्वांसाठी महत्वाचा आहे. आपण राजकीय पक्ष सभा बैठका घेतो, तो अधिकार आपल्याला कलम 19 आणि ब मुळे मिळालाय. लोक संघटना स्थापन करतात, तो अधिकार 19 क ने आपल्याला मिळालाय.
फिरण्याचा आणि कायमस्वरूपी राहण्याचा कोणताही व्यवसाय करण्याचा अधिकार देखील आपल्याला मिळाला. अध्यक्ष महोदय, आता काल परवा आपण एक कायदा आणलाय, आता जॉईंट सिलेक्ट कमिटीकडे गेलाय. या सगळ्या मुद्द्यांवर आम्ही चर्चा करू. त्यावेळी आम्हाला शंका आहे की या सगळ्या मुद्द्यांवर त्या कायद्यातली जी दुरुस्ती आपण आणतोय त्याने गदा येण्याचा संभव आहे. पण आम्ही त्या जॉईंट सिलेक्ट कमिटीमध्ये आमची मतं मांडू. अध्यक्ष महोदय, 20वा कलम जे आहे, एक कायदा अस्तित्वात असल्याखेरीज कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही गुन्ह्यात दोषी ठरवता येणार नाही. एखाद्या व्यक्तीने एखादा गुन्हा केला तर त्या व्यक्तीला त्या गुन्ह्याबाबत कायदा अस्तित्वात नसेल तर त्याला अटक करण्याची, त्याला शिक्षा देता येणार नाही. फक्त लोकभावना आहे म्हणून कोणालाही शिक्षा देता येणार नाही. हे सगळ्यात महत्वाचं अध्यक्ष महोदय आहे. कलम 21 मध्ये अध्यक्ष महोदय राज्यघटनेतलं सर्वात महत्वाचं कलम आहे. 400हून अधिक कलम राज्यघटनेत आहेत, पण अध्यक्ष महोदय 21व्या कलमात 2 ओळीच्या कलमामध्ये संपूर्ण राज्यघटनेचं सार सामावलेलं आहे. हे कलम म्हणते की कायद्यामध्ये नमूद असलेली प्रक्रिया पार पाडल्याशिवाय कोणाची जीवित अथवा स्वातंत्र्य हिरावून घेता येणार नाही. आता उत्तर प्रदेशमध्ये काही आरोपींना गोळ्या मारून ठार करण्यात आलं. ते राज्यघटनेला अजिबात अपेक्षित नाहीये. मध्ये कसाबला फाशी देण्याचा प्रसंग आला, त्यावेळी अनेक राजकारणातले नेते म्हणायचे गेटवे ऑफ इंडियाच्या चौकात न्या आणि त्याला फाशी द्या. त्याला हिअरिंग नाही, काय नाही, त्याला डायरेक्ट फाशी द्या. मग लोकांनाही बरं वाटतं की विरोधक एवढी मागणी करतायत आणि याला का फाशी देत नाहीत. पण अध्यक्ष महोदय, भारताच्या घटनेप्रमाणे आपला खटला चालला, त्याचं म्हणणं ऐकायला त्याला वकील दिला, त्याचं म्हणणं ऐकून घेतलं आणि त्यानंतर त्याला फाशीची सजा सुनावण्यात आली. हे भारतीय राज्यघटनेचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळं जगाच्या पाठीवर मला आठवतं की तेव्हा गृहमंत्री होते, ते मुंबईला आल्याने म्हटले की कसाबला निवडणुकीच्या आधी याचा निर्णय लावून टाका. आम्ही सगळ्यांनी सांगितलं की रीतसर तो भारताच्या विरोधी कट कारस्थान करून भारताच्या विरोधी कटात तो सहभागी होता आणि तो भारताच्या विरोधात देशद्रोह म्हणून त्यांनी भारताच्या विरोधात काम केले. हे आम्ही सिद्ध करू. तसं सिद्ध झालं, त्याला फाशी देण्यात आली आणि त्याला फाशी देत असताना अध्यक्ष महोदय भारतीय राज्यघटना कुठेही डिस्टर्ब न करता कायद्याच्या चौकटीत राहून त्याचा फाशी झाली. अध्यक्ष महोदय, आपल्याला धर्माचं अत्यंत महत्वाचं स्वातंत्र्य या घटनेनं दिलेलं आहे सर्वांना. सार्वजनिक व्यवस्था, नैतिकता, आरोग्य यांना धक्का न पोचता धर्माचं स्वातंत्र्य दिलंय. आपण कोणत्याही धर्माचं आचरण करू शकतो. आपण इतकेच काय तर एखाद्याला नवीन धर्म काढायचा असेल तरी अलाउड आहे. त्यामुळं धर्म ही कल्पना या घटनेमध्ये कोणत्याही धर्माचा दुसऱ्या धर्माचं अस्तित्व हे नाहीसं करण्याची भूमिका राज्यघटना घेऊ शकत नाही. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी भूमिका मांडली ते खऱ्या अर्थानं भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार होते. आणि त्यांनी असं सांगितलंय की संविधान किती चांगलं असलं तरी त्याची अंमलबजावणी करणारे लोक हे चुकीचे असतील तर ते वाईट संविधान ठरतं. मात्र संविधान किती वाईट असलं तरी अंमलबजावणी करणारे लोक चांगले असले तर ते एक चांगलं संविधान ठरू शकतं. अध्यक्ष महोदय, सुरुवातीच्या काळामध्ये या देशात आपल्या सत्ता संविधान तयार झालं, भारत प्रजासत्ताक राज्य झालं, त्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरूंनी जी भूमिका ठेवली आणि हे संविधानाचा आदर ठेवून त्यांनी जे काम सुरुवातीचे 14 वर्ष केलं, त्यामुळं त्या संविधानाची पाळंमुळं तळागाळापर्यंत गेली, हे विसरता येणार नाही. अध्यक्ष महोदय, अंमलबजावणीची जबाबदारी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जनतेवर आणि राजकीय पक्षांवर टाकली. संविधानात कुठेही पक्षाचा मात्र राजकीय पक्षांचा कुठेही उल्लेख नाही. अध्यक्ष महोदय, संविधान सभेच्या शेवटच्या भाषणात राजकीय पक्षावर घटनात्मक मगाशी मुनगंटीवार किती वेळ बोलले ऐकलं का तुम्ही? तुमचा वेळ खरा आव्हाड साहेबांनी ऑलरेडी घेतला. नाही, मुनगंटीवारांच्या आधी कितीतरी बोलले आहेत. 15 मिनिटं झाली. 15 मिनिटं नाही, ते जवळजवळ 50-55 मिनिटं बोलले. आम्ही काही बोललो नाही असं अध्यक्ष महोदय बायस करू नका, कळलं का? डोंट बी बायस. हे जरा जादा होतंय, बरोबर नाही. पण तुम्हाला त्रास होईल असंही मी काय बोलत नाही. काय अध्यक्ष महोदय, जनता आणि अंमलबजावणीची जबाबदारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जनता आणि राजकीय पक्षावर टाकली. अध्यक्ष महोदय, पण या संविधानात कुठेही
राजकीय पक्षाचा उल्लेख नव्हता. संविधान सभेच्या शेवटच्या भाषणात देखील राजकीय पक्षांवर घटनात्मक यंत्रणा चांगल्या प्रकारे चालवण्याची जबाबदारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी टाकलेली होती. अध्यक्ष महोदय, आम्ही खरं म्हणजे घटनात्मक यंत्रणांनी राजकीय पक्षाचे गुलाम होणं अपेक्षित नाही. पण आता अलीकडे काय झाले कळत नाही. अध्यक्ष महोदय, आज मागील वर्षी भारतातले 2 हायकोर्ट जज रिटायर झाल्यावर एका राजकीय पक्षाचे सदस्य झाले आणि रिटायर झाल्यावर परत पद मिळवण्यासाठी हे जज पण लाचार व्हायला लागले. हे भारतीय राज्यघटनेपुढचा नवा चॅलेंज आहे असं मला वाटतं. अध्यक्ष महोदय, असा एक कायदा केला पाहिजे की रिटायर झाला की तो घरीच गेला पाहिजे, त्याला कुठलीही संधी देता कामा नये. पण अध्यक्ष महोदय, त्याच्याऐवजी या जजेस लोकांना राज्यसभेत येऊन बसायची हौस निर्माण व्हायला लागलेली आहे. हा एक अतिशय गंभीर प्रश्न आहे असं मला वाटतं. अध्यक्ष महोदय, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश हे फार मोठं घटनात्मक पद असतं. पण हायकोर्टाचा जज जरी बडतर्फ करायचा असेल तर 2/3 बहुमताने संसदेला प्रस्ताव पारित करावा लागतो. त्याच वेळी हायकोर्ट जजला बडतर्फ करू शकता येतं आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय तो अधिकार फक्त संसदेला आपल्या आहे. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, घटनात्मक यंत्रणांबद्दल तर काही बोलायलाच नको. अध्यक्ष महोदय, निवडणूक आयोग तर लोकांच्या अकाउंटला अधिक महिन्यांचे पैसे जावेत म्हणून अगदी 2-2 महिने निवडणुका लांबून शेवटच्या क्षणी निवडणुका घेऊ लागलेल्या. जयंत पाटील साहेब, आपण असं करूया, आता 4:04 झाली आहे. आपण 3:40ला सुरू केलेलं, तर 4:10ला मला रिप्लाय चालू करायचा आहे सीएम साहेबांचा. मुनगंटीवार साहेब 3 वाजल्यापासून 3:40 पर्यंत बोलले आहेत. माझी विनंती अशी राहील की आपण आता 3:40ला सुरू केलं, माझ्या रेकॉर्ड आहे. 3:40 पासून केलं. आपण एक 3 वाजता सुरू केलं. आपण एक 10 मिनिटात कन्क्लूड करूया. 4:15ला बरोबर आपण सीएम साहेबांचा रिप्लाय घेऊ. भाषणच थांबवतो. घटनेबद्दल बोलायचं काही राहिलंच नसेल तर थांबवतो मी. ही जर पद्धत असेल. अध्यक्ष महोदय, सत्तारूढ पक्षाचे एक सदस्य 45-47 मिनिटं बोलले. आम्ही कुणी गप्प बोललेलो होतो. तुम्हाला जर आम्हाला बोलायचंच द्यायचं नसेल तर ठीक आहे म्हटले, हा शेवटचा दिवस आहे आणि तुम्ही विरोधी पक्षाला बोलूनच द्यायचं नाही ठरलं असेल तर ठीक आहे. मला वाटतं असा आता काय आपण याच्यावर अजून बोलण्यापेक्षा आपण लवकर कन्क्लूड करावं अशी विनंती आहे. असं आहे, दुसऱ्यांना जर लिमिट नसेल तर तुम्ही मला का लिमिट घालताय? जरा थांबा ताई, असं काय करताय? असं लिमिट घालणं योग्य नाही. अध्यक्ष महोदय, तुम्ही आता आले त्याच्या आधी जे 2 सदस्य अध्यक्ष तालिकेवर मी चेंबरमध्ये बघत होतो. हो, पण इथं 3 वाजता ते बोलायला उभे राहिले. ठीक आहे, आपण बोला. आपण 10 मिनिटात आपण कन्क्लूड करूया. आपलं होईल, आपला स्पीड चांगला आहे. संविधान नाना भाऊ बसा बसा बसा. मग काय आहे बघा, महत्वपूर्ण चर्चा आहे, सगळ्यांनी बोलायची इच्छा व्यक्त केलेली आहे, पण आपल्याला थोडासा वेळेचा भान ठेवून करायला लागणार. आजचा शेवटचा दिवस आहे. अध्यक्ष महोदय, या राज्यघटनेमध्ये असं कुठेही म्हटलेलं नाही की संख्या कमी असेल त्यांना कमी बोलावं. राज्यघटनेत असा उल्लेखच नाहीये. विधानसभेचे नियम बनवून दिलेले आहेत. त्या विधानसभेच्या नियमामध्ये अध्यक्षांना हा अधिकार आहे की कोणाला बोलायला किती वेळ द्यायचा आणि अध्यक्षांच्या त्या अधिकाराचं उल्लंघन केलं तर ते या राज्यघटनेचं उल्लंघन ठरतं. हे जे आहे हे लाईटच गेली. हा प्रॉब्लेम आहे. ही खरी राज्यघटना ही आहे. ही निळी अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की सर्व सदस्य समान आहेत तुमच्या समोर आणि सर्व सदस्यांना एखाद्याला 40 मिनिटं बोलायला दिलं तर दुसऱ्यालाही 40 मिनिटं, किमान 40 मिनिटाच्या ऐवजी 35 मिनिटं बोलायला द्यायचं. त्यामुळे अध्यक्ष महोदय, माननीय मुख्यमंत्री महोदय तुमची दिशाभूल करतायत. तुम्ही त्यांचं मनावर घेऊ नका. या चर्चा संपल्यानंतर मी वेळेचा रेकॉर्ड स्वतः जयंत पाटील साहेबांकडे पाठवणार आहे. हा वेळ माझ्या दादा बोलले, मी बोललो तो कट झाला वेळ. तो घ्यायचा नाही. अध्यक्ष महोदय,
अध्यक्ष महोदय, या ठिकाणी आम्ही आपणाला हे सांगणं गरजेचं आहे की अध्यक्ष महोदय 73वी आणि 74 आपण काही घटनादुरुस्त्या केल्या, तशी 73वी 74वी घटनादुरुस्ती आपण केली, पण अध्यक्ष महोदय ही घटनादुरुस्ती आता व्यर्थ आहे का काय असं आम्हाला सगळ्यांना शंका येते. कारण 3-3 वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच झालेल्या नाही आणि राज्याच्या लोकशाहीबद्दल एक खेळ चालू आहे का काय, आणि जनता मात्र आणि अध्यक्ष महोदय सगळी यंत्रणा, घटनात्मक यंत्रणा हा सगळा खेळ मूकपणे पाहत बसली अशी आपली अवस्था आहे. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, या ठिकाणी आजच्या काळात व्यक्तिपूजक भक्तिपंथ मोठ्या प्रमाणावर उदयाला आलेला आहे. एखाद्याची एवढी स्तुती होते की सगळी बाजू घटना आणि बाकीच्या व्यवस्था बाजूला राहतात आणि व्यक्तिस्तोम वाढायला लागले. मात्र बाबासाहेब आंबेडकरांनी 75 वर्षापूर्वी राजकारणामध्ये भक्ती आणि व्यक्तिपूजा ही आपल्याला अधपतनाकडे आणि हुकुमशाहीकडे घेऊन जाईल असं म्हणून ठेवलेलं आहे. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, त्यांनी असंही म्हटलेलं आहे यापुढे की आपल्या देशात यापुढे काही वाईट झाले तरीही आपल्याला ब्रिटिशांना दोष देता येणार नाही, यापुढे सर्व जबाबदारी ही आपलीच असेल. अध्यक्ष महोदय, ब्रिटिश गेल्या लगेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुढच्याच वर्षी हे विधान केलेलं आहे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, आता अलीकडे 75 वर्ष झाले तरी नेहरूंची आठवण काढून त्यांना वेगवेगळ्या कारणानं दोष देण्याचं चालूच आहे. पण अध्यक्ष महोदय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की ठीक आहे, कालपर्यंत ब्रिटिशांचं राज्य होतं, आता इथनं पुढे त्यांना दोष देण्यापेक्षा नवं राज्य आणि नवी दिशा घेण्याचं काम आपण करू. अध्यक्ष महोदय, माझ्या मते गांधी, नेहरू, आंबेडकर आणि सरदार वल्लभभाई पटेल ही खरं म्हणजे आधुनिक भारताची दैवत आहेत. शेकडो कोटी भारतीयांना एक आदर्श जीवन त्यांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून दिलं. संविधान ही एक प्रकारची अध्यक्ष महोदय जादूची कांडी आहे. आदर्श जीवन जगण्यासाठी जे जे हवं नागरिकांना ते संविधानानं आपल्याला दिलेलं आहे. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी आपल्याला या सगळ्याच न्यायपालिका असेल किंवा सगळ्या व्यवस्था ज्या आहेत त्या सुसंगत वागतील अशी अपेक्षा होती, पण अलीकडच्या काळात वेगवेगळे अनुभव आपल्याला अध्यक्ष महोदय येत आहेत. अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे आपल्या देशाच्या घटना समितीत सर्व विचारसरणीची लोक होते. त्यामध्ये जसं काँग्रेसचं बहुमत होतं तसे काँग्रेसचे कठोर टीकाकार असणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे तर घटना मसुदा समितीचे प्रमुख होते. हिंदू महासभेचे श्यामाप्रसाद मुखर्जी देखील होते. अनेक तरतुदींना घटना सभेतील काही सदस्यांनी विरोधी केला होता. अध्यक्ष महोदय, तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी त्यांना विरोध करणाऱ्यांना घटना समितीतल्या काही देशद्रोही म्हणून त्यांचा कधी उल्लेख केला नाही. प्रत्येकाला मतं असतात, प्रत्येक जण मांडत असतो. अध्यक्ष महोदय, आपण या ठिकाणी सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे ही राज्यघटना ही आपण स्वतः तयार करून स्वतःलाच अर्पण केलेली आहे. अनेक देशामध्ये कोणत्या तरी धर्माला अर्पण केलेले आहेत, काही महामानवांना अर्पण केलेले आहेत, पण आपण स्वतःला तयार करून आपली राज्यघटना अर्पण केलेली आहे. आणि म्हणून एक प्रकारे आपण सगळे राज्याचे भाग्यविधाते आहोत असा संदेश देण्याचं काम अध्यक्ष महोदय त्यातून केलेलं आहे. दुसरं एक वैशिष्ट्य राज्यघटनेचं अध्यक्ष महोदय असं आहे की स्वातंत्र्य चळवळ ही पूर्णपणे महात्मा गांधींच्या भोवती केंद्रित होती, पण अध्यक्ष महोदय त्या राज्यघटनेमध्ये महात्मा गांधींच्या नावाचा उल्लेख पण केला गेला नाही. अध्यक्ष महोदय, कोणत्याही व्यक्तीच्या नावाचा राज्यघटनेत उल्लेख सुद्धा करण्यात आलेला नाही आणि ही घटना पूर्णपणे विवेकनिष्ठ राहून व्यक्ती केंद्रित न करण्याचा घटनाकारांचा प्रयत्न होता. सर्वच ठिकाणी आता अलीकडे व्यक्ती केंद्रित कार्यक्रम चालू दिसतोय. हा भाग अध्यक्ष महोदय वेगळा. अध्यक्ष महोदय, आज बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन हे मूलभूत ढाचा जो आहे तो ढाचा न डिस्टर्ब करता आपल्याला अध्यक्ष महोदय ही घटना पुढे नेण्याचं काम आपल्याला करावं लागणार आहे. अध्यक्ष महोदय, माझ्यानंतर नाना पटोले साहेब बोलणार आहेत, त्यामुळं मी जास्त वेळ या ठिकाणी भाषण करणार नाही. पण अध्यक्ष महोदय, आपण कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटी म्हणजे अध्यक्ष महोदय संविधानिक नैतिकता हा एक महत्वाचा मुद्दा आहे आणि नैतिकता, संविधानिक नैतिकतेच्या काही गोष्टी या आपण पाळण्याची अत्यंत गरज आहे. अध्यक्ष महोदय, गेल्या 10 वर्षात या 5 वर्षात कुठं किती कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटी वापरण्यात आली, काय नाही आली ते सांगून मी आपला वेळ घेत नाही. पण अध्यक्ष महोदय, ग्रामसभा ही सर्वोच्च सभा असते
अगदी त्या मरकडवाडीला देखील ग्रामसभा घ्यायला गेली लोक, तर ती ग्रामसभेवर बंदी, पोलिसांनी त्याला मरकडवाडीला ग्रामसभाच घेऊन दिली नाही. ग्रामसभा ही अध्यक्ष म्हणते त्या गावातली सर्वोच्च असते आणि ग्रामसभेला घटनात्मक दर्जा दिलेला आहे. पण ग्रामसभेने ठराव काय करायचा हे सांगायचं डायरेक्टिव्ह हे कलेक्टर पासून सगळे देण्याचं काम करतात. अध्यक्ष महोदय, त्याला ग्रामसभेने एक ठराव केला, बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा ठराव केला. निवडणूक आयोगाने त्याला केराची टोपली दाखवली. पोलिसांनी फौज पाठवून शांततेत चाललेली प्रक्रिया बळाचा वापर करून बंद पडली. नागरिकांना देशद्रोहाचे गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली. इतर काय ते विधानसभेत निवडून आलेले आमचे उत्तमराव जानकर यांना अटक करून आयुष्यभर तुरुंगात ठेवण्याची धमकी तिथल्या पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. अध्यक्ष महोदय, हे सगळं हे राज्यघटनेला अभिप्रेत नाही आणि म्हणून राज्यघटनेची मोरॅलिटी हा सगळ्यात महत्वाचा भाग हा निश्चितपणानं पाळण्याचं काम आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. बोलण्यासारखे अनेक विषय आहेत, पण माझी एवढीच अपेक्षा आहे की अध्यक्ष महोदय, या राज्यघटनेप्रमाणे या सभागृहाचं कामकाज चाललं पाहिजे. विरोधी पक्ष लहान असला तरी त्याचा आवाज दबणार नाही ह्याची काळजी अध्यक्ष म्हणून, राज्यघटनेच्या प्रमुख म्हणून आपण घेणं आवश्यक आहे. आणि राज्यघटनेच्या मध्ये दिलेल्या तरतुदीनुसार जी लोक इथं निवडून आली आहेत त्यांचा समान अधिकार आहे याची काळजी अध्यक्ष या नात्यानं आपण नेहमीच घ्याल. आणि या राज्यघटनेला आता 75 वर्ष झाली आहेत. एक मॅच्युअर्ड राज्यघटना आहे. जगाच्या पाठीवर एवढी मॅच्युअर्ड राज्यघटना, उत्तमपणानं चाललेली राज्यघटना ही आपण जपण्यासाठी सगळ्यांनी सर्व बाजूने प्रयत्न केले पाहिजेत. आणि मगाचंच उदाहरण द्या, ते इटालियन काय कॉन्सुल जनरल आलेले होते. कॉन्सुल जनरल आलेले असताना वेलमध्ये माणसं आली, आमचे सन्माननीय सदस्य आले वेलमध्ये. माझं म्हणणं काय होतं, सत्तारूढ पक्षाचे, माझं म्हणणं काय होतं, ते गेल्यानंतर यायला काही प्रॉब्लेम नाही, पण त्यांनी फोटो काढला. तुम्हा सर्वांना बरं वाटावं म्हणून एक अधिक माहिती देतो. इकडनं माझ्या चेंबरमध्ये ज्या वेळेला ते आले त्यावेळेला त्यांनी तुम्हा सगळ्यांना कॉम्प्लिमेंट केलं आणि म्हणाले आमच्या सभागृहात ह्याच्यापेक्षा जास्त गदारोळ होतो. अध्यक्ष महोदय, इटालीच्या संसदेमध्ये काय होतं हे मागच्या 3-4 वर्षात बघितलेलं आहे. हे माणसं एकमेकाशी मारामारी करतात, पण त्याला जरा असं होत नाही भारतात हे समजावून सांगण्याचा आपला चान्स होता की नाही? मला खात्री आहे तुम्ही आता या बाजूच्या सदस्यांना समजवाल. नाही, आम्ही कधी येतच नाही इकडे, आम्ही इकडे यायचा नादच सोडलेला आहे. चालेल. अध्यक्ष महोदय, त्या ठिकाणी ते बसले असताना माझी अपेक्षा आहे तुम्ही त्यांचं स्वागत केलं, आम्ही सगळ्यांनी बाक वाजून हे केलं. दादा नाही वाटतंय सगळ्यांना इथं बसलेला की तो पाहुणा असताना तरी दंगा करू नका. पाहुणा असताना वेलमध्ये येणं, हे करणं, हे महाराष्ट्राच्या विधानसभेची गरिमा राखण्याचं काम आपण करा. आणि शेवटचा मुद्दा सांगतो, मुख्यमंत्र्यांनी हे मनावर घ्यावं, मुख्यमंत्री महोदय, की खाली बसून कुणाला बोलायचं नाही. एकदा सक्तपणाने ठरवा. तुमचे समर्थक तुम्हाला बरं वाटावं म्हणून इतके खालनं आमच्यावर वेगवेगळ्या कॉमेंट्स करत असतात की आता सभागृहामध्ये बसायचं की नाही याचा विचार करेपर्यंत विरोधी सदस्य आलेले आहेत. त्यामुळे आपण लोकशाही म्हणजे आपण डायलॉग, आपण पहिलं भाषण केलं, संवाद ठेवणार आहे. तुम्ही आता वरही बघणार झाले, असं करू नका. वर जरा 2 मिनिटं बघा. संवाद ठेवतो म्हटला तर तो संवाद तुमच्यात आणि विरोधी पक्षात ठेवण्यासाठी, बरोबर, त्यामुळे संवाद ठेवण्यासाठी आपण जर काळजी घेतली तर आपल्या इशाऱ्यामुळं मागही मेसेज जाईल आणि इकडेही मेसेज जाईल. तेवढी काळजी घ्यावी. ही धन्यवाद. तर एकच आपण बोलणार, एक मिनिट, आपण बोलण्याआधी सन्मान्य सदस्य जयंत पाटील साहेबांनी इकडे विरोधी पक्षाला कमी वेळ बोलण्याला दिला जातो असं सांगितलं. त्या मताशी मी सहमत नाहीये आणि रेकॉर्डवरती योग्य परिस्थिती येणं हे अपेक्षित आहे. त्यामुळे एकूण सत्तारूढ पक्षाकडे 237 सदस्य आहेत सभागृहात, त्यांच्यापैकी 13 सदस्य या चर्चेत त्यांनी सहभाग घेतला. विरोधी पक्षाकडे 51 सदस्य आहेत आणि त्यांना 10 सदस्यांनी आतापर्यंत सहभाग घेतलाय. आणि आपण वेळ बघितलात तर भास्करराव जाधव साहेबांना 49 मिनिटं दिलेली आहेत, सर्वात जास्त वेळ त्यांनी घेतलेला आहे. विजय विड्डेट्टीवार साहेबांना 28 मिनिटं दिलेली आहेत. रोहित पवारजींना 19 मिनिटं दिलेली आहेत. अमीन पटेलजींना 11 मिनिटं दिलेली आहेत. जितेंद्र आव्हाड साहेबांना 30 मिनिटं दिलेली आहेत. सिद्धार्थ खरात यांना 14 मिनिटं दिलेली आहेत. हेमंत ओगेले यांना 7 मिनिटं दिलेली आहेत. बाबासाहेब देशमुख यांना 5 मिनिटं दिलेली आहेत. आणि आपण स्वतः आता 51 मिनिटं बोललेला आहात.
41 मिनिटं बोललेला आहात. चुकीची आहे. मी मगाशी 3 वाजून 47 मिनिटाने आपले मुनगंटीवार साहेब बोलायला उभे राहिले. त्यांनी 3 वाजून 42 मिनिटापर्यंत सभागृहाच्या कामकाजाची अधिकृत आपल्याकडे चुकीची वेळेची अधिकृत प्रत मी आपल्याकडे पाठवून देईन. चला.